निवडणूक आयोगाचा गलथान कारभार, आयुक्त निवासस्थानी 150 बोगस मतदारांची नोंदणी। नवी मुंबईत निवडणूक आयोगाचा गलथान कारभार मनसेनं चव्हाट्यावर आणलाय। नवी मुंबईतील बेलापूर विधानसभा मतदारसंघात असणाऱ्या नवी मुंबई मनपा आयुक्तांच्या निवासस्थानी 150 बोगस मतदारांची नावं आढळून आली आहेत। मनसेनं आयुक्त निवासस्थानी जात या नावांची शहानिशा केली आहे, तेव्हा निवडणूक अधिकाऱ्यांचा हा अजब गजब प्रकार उघड झाला असून मतदार यादीचं शुद्धीकरण झाल्याशिवाय निवडणूक घेऊ नये अशी मागणी मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी केली। सन्माननीय राजसाहेबांनी काही दिवसांपूर्वीच मनसेच्या मेळाव्यात सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये खात्रीलायकरित्या 96 लाख खोटे मतदार विविध मतदार याद्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून आम्ही दाखवतोय। नाजमीन काझी या नावाने मतदार आहे आणि राहण्याचा पत्ता आहे सुलभ शौचालय। हा प्रकार जुईनगर येथे घडला। सानपाडा पाम बीच रोड या नावाने 250 मतदार आहे आणि आज निवडणूक आयोगाची अजब गजब की दुनिया या पद्धतीने चक्क नवी मुंबई महानगरपालिकेचं नेरूळ येथल्या निवासस्थानी आयुक्त निवास या पत्त्यावरती 150 मतदारांची बोगस नोंदणी केल्याचं यादी भाग क्रमांक 300 बेलापूर विधानसभा येथे आढळलं। काय निवडणूक आयोगाचे अधिकारी हे डोक्यावर पडलेले आहेत। स्पष्ट दिसतं ही सकाळी काढलेली प्रिंट आहे, याच्यात कुठलाही बदल नाही। हे मतदार वगळले जात नाही, यांचा थांगपत्ता लागत नाही। घर क्रमांक 0, घर क्रमांक 0। आता आम्ही 2 नावं अशी शोधलेली आहेत। मुलाचं नाव सेम, मतदाराचं त्याच्या वडिलांचं नाव सेम, किशोर सुतार, किशोर सुतार। हा गोंधळ कोणी केलेला आहे? लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली येऊन आणि जसं आमदारच स्वतः सांगतात बंदा मात्रे, पैसे घेऊन निवडणूक अधिकाऱ्यांनी ही नोंदणी केलेली आहे का याची तपासणी निवडणूक आयोगाकडून झाली पाहिजे। आणि जोपर्यंत याचं शुद्धीकरण स्वच्छ होत नाही तोपर्यंत राजसाहेबांनी घेतलेली जी निवडणुका घेऊ नका ही या भूमिकेवर मनसे म्हणून आम्ही ठाम आहोत।